नमस्कार मंडळी, मी गणेश चंद्रकांतराव भोयर, राहणारा चंद्रपूर। मी आज इथे माधवबागमध्ये आहे। 2 वर्ष अगोदर माझं बायपास झालं, अँजिओप्लास्टी पण झाली। अगोदर अँजिओप्लास्टी झाल्यानंतर बायपास झालं, पण कालांतरानं विदिन 1-1.5 वर्षानंतर माझा जो स्टेन टाकला होता अँजिओप्लास्टीमध्ये, तो स्टेन ब्लॉक झाला। आता ब्लॉक झालं तर परत काय करायचं? तर ब्लॉक झालं मला आता राहायचं की कसं करायचं? डॉक्टरकडे पुन्हा परत एकदा मी हे करायसाठी गेलो तर त्यांनी 3 ऑप्शन दिले मला। एक तो लाइफस्टाइल चेंज करो, अदरवाइज डबल से स्टेंट डालो, नहीं तो फिर से बायपास करो। 3 ऑप्शन दिले। तर मी म्हटलं आता बायपास करून आणि अँजिओप्लास्टी करूनही सुद्धा मला डबल तोच प्रॉब्लेम झाला, तर पुन्हा डबल करण्यात काय अर्थ नाही। तर मी माधवबागचं नाव ऐकलं। माधवबाग असं आहे की पूर्ण आयुर्वेदिक विषय असतो इथे, याच्यामध्ये पंचकर्माचा पार्ट असतो असं खूप ऐकलं। आणि एक माझे 2 मित्र आहे माझे, त्याच्यामध्ये नायडू अंकल म्हणून आहे। त्याचे 4 ब्लॉकेज असून सुद्धा 100% ब्लॉकेज असून सुद्धा तो मागील 6-7 वर्षापासून ॲज इट इज जसाचा तसाच आहे। तो इयरली इकडे येतो माधवबागला, 5-7 दिवस आपला कोर्स करतो आणि चला जाऊन मस्त एकदम सॉलिड असतो। त्यांनी मला सांगितलं, गणेश भाऊ बोले तुम और डबल से विषय मत समजो, माधवबाग जाओ। ऐकलं तर भरपूरदा टी व्हीवर खूप ऐकलं होतं, पण प्रत्यक्षात जेव्हा माणूस सांगते तेव्हा माणूस म्हणतो की नाही यार काहीतरी करायला पाहिजे। आणि ज्या दिवशी इथं आलो माधवबागला आल्यानंतर पहिल्या 1-2 दिवसामध्ये असं वाटलं यार कोणती जगा आ गया मैं। कारण जेवणाला कमी, एकच पोळी, सकाळी 4 वाजता उठणं। आम्ही जेव्हा 4 वाजता झोपणारे माणसं 4 वाजता उठावं लागत आहे, तर हा एकदम क्रॉसमध्ये विषय होता। पहिले 2-3 दिवस त्रास झाला। आज अशी परिस्थिती आहे की मी 100 मीटर चाललं की मला दम भरायचा। आणि माधवबागमुळे आज मला असं वाटतं की खरंच माझे आयुष्य वाढलं आहे। आणि निरंतर मी जे मला डाईट दिलेलं आहे, जे मला प्रोसेस दिली आहे, जे मला कंडिशन दिलेलं आहे माधवबागनी की तुम्ही या प्रोसेसनी चाला, त्या प्रोसेसने मी आयुष्यभर चालीन। आणि मला असं वाटतं की माझे समोरचे 10 वर्ष माझे वाढले आहेत। इथे असलेले जे योगाचा विषय असतो, सकाळी 4ला ब्रह्ममुहूर्ताला उठल्यानंतर जेव्हा वॉकिंग वगैरे होते, नंतर मग योगा चालतो। योगाचा जो क्लास चालतो 1 तासाचा, एकदम सुपर क्लास सॉलिड। त्यानंतर मग मेसला येतो आम्ही कॅन्टीनला। काय गजब! इथं लहान कर्मचाऱ्यापासून मोठ्यापर्यंत सर्व लॉयल आहे, एकदम डॅशिंग आहे। सांगायचं काय, एक्सक्यूज करायचं काही कामच नाही। असं वाटतं की आपण आपल्या घरी जाऊ। एकटाच आहो मी, अजून मला केअरटेकर विषय नव्हता, पण एकटा असतानासुद्धा मला असं वाटत नाही की मी असं म्हणजे अज्ञातवासात आहो किंवा काय। पहिले 2 दिवस वाटले, कारण खायला कमी, सकाळी उठायचं, त्याच्यामुळे खूप त्रास झाला। पण असं वाटतं की माधवबागने जे नियम दिले, नियमावली दिली, मी ते आयुष्यभर सांभाळीन आणि स्वतःला जपीन। बस, नमस्कार, धन्यवाद।